बर्थडेच्या दिवशी पण शेताकडे पाठवलं होतं बाई घरच्यांनी, त्यामुळे आता मी शेताकडे निघालो होतो. आणि या भावानं तर आपला एकदम खतरनाक मध्ये डायलॉग मारलाय, तुम्ही एकदा ऐकूनच घ्या भावानं. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह से. तर कसं आहे मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि माझं नाव आहे यदुराज. तर तुम्ही म्हणणार की बर्थडेचा ब्लॉग तर लईच लवकर आणला, जर उशिरा जर टाकायचा कोणता आवड वगैरे असता तर पहिले आपल्याला भेटला असता, कारण आपण जर असं कामात वगैरे होतो आणि आपण थोडंफार बाहेर वगैरे गेलो होतो, त्यामुळे ब्लॉग वगैरे टाकता आला नाही. आणि आपण थेट शेताकडे आलेले, आपल्याला तर पहिलं काम होतं मस्त असं पाणी वगैरे पाजवायचं बैलाला, त्यामुळे त्यांना तर पहिले हौदावर वगैरे नेलं आणि पाणी वगैरे पाजून घेतलं. सगळ्यांना पाणी वगैरे पाजून झाल्यानंतर पहिले तर चारा वगैरे कटर करायचा होता, त्यामुळे त्या चारांना वगैरे कटर वगैरे करायला लागलो होतो. चारा वगैरे कटर करून पण घेतला होता. आता ते चारा वगैरे सगळ्यांना टाकला आणि त्यानंतर आपण पण थोडंफार वगैरे जेवण करून वगैरे घेतलं आणि शांच्या पारचं दूध वगैरे घेऊन थेट निघालो होतो आता घराकडे जाण्यासाठी. पण जे आपण मुंबईहून स्टँड घेतलं होतं तर त्याचे तर 3-13-9-18 झालं होतं, कारण मोबाईल स्टँडला लावून मस्त असा व्हिडिओ वगैरे घेत होतो, तेवढ्यात ते मोबाईल वगैरे वाऱ्याने पडला आणि त्या स्टँडचं काम 25 झालं भावाला. त्यानंतर घरी आल्यानंतर शिवाभाऊनं फोन वगैरे केला होता, कारण बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं म्हणून केक वगैरे आणला होता आणि हॉलमध्ये मस्त असा बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करताना फोटो वगैरे असे व्हिडिओ वगैरे क्लिक करून घेतले होते आणि गिफ्ट म्हणून लग्नाचा असा मस्त असा गोळा वगैरे दिला होता आणि सर्वांसोबत फोटो वगैरे काढून घेतले होते. आणि नागनाथ भाऊ तर डेअरी मिल्क आणली होती, ते पण कपाटातली चोरून. आणि त्यानंतर मग आता मी डायरेक्ट आलो होतो अष्टविनायक गणेश मंडळाच्या ठिकाणी, कारण आता इथं आरतीची वगैरे टाइम झाला, त्यामुळे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी आलो होतो. आरती वगैरे पूर्ण कंप्लीट करून झाल्यानंतर आपला शिवा भाऊ मस्त अशी जिलंबी वगैरे वाटत होता. डान्स वगैरे करतानाचा पण व्हिडिओ वगैरे घेतला होता, पण ते शिवाच्या मोबाईल असल्यामुळे आपण काय टाकू शकलो नाही. तर भावानो, ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचे ब्लॉग पाहण्यासाठी आताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या. चला तर मग भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.